श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता हा जो प्रकार आहे तो कूलरचा कसं माहिती आहे का, रात्री संध्याकाळी झाला बघा। जेव्हा मी हळदीची खोंबा आणाय मंगळवारी गेलते का, हा मंगळवारच्या रात्री असा हा प्रकार झाला। आणि ही जी सकाळ आहे ती बुधवारची सकाळ आहे। आणि कूलरची अशी हालत का झाली ती पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मी। पण हा व्हिडिओ मला शेअर करायला करू का नको कसं सांगू तेच समजत नव्हतं। परंतु मी असा विचार केला की माझ्यासोबत जे घडलं ते कुणा तुम्हासोबत घडायला नको, म्हणून हा व्हिडिओ मी शेअर केला। पण घाबरू नका कुणी। तर बघा पुढं काय झालं ते। तर तुम्ही बघितली की कूलरची कशी अवस्था झाली आहे। तर मला काय वाटतंय, ही कूलरची जी अवस्था झाली आहे ना, ती अवस्था हळदीच्या खोंबामुळं झाली असणार, मला असं वाटतंय बरं का। जसं लक्ष्मी आहे तसे अलक्ष्मी सुद्धा आहे, जसं निगेटिव्हिटी आहे जसं पॉझिटिव्ह वातावरण असतं ना, तसं निगेटिव्ह वातावरण सुद्धा असतं बघा। आणि आतापर्यंत जे लोक म्हणतात ना, पूर्वज जे म्हणतात संध्याकाळी हळद खरेदी करू नये, तर त्याचं उत्तर मला आज भेटलं। ते बी स्वतःसोबत घडलं म्हणून समजलं। कारण कुणीही बघा स्वतः अनुभवल्याशिवाय कधीच होत नसते। आता मीही तुमच्यासोबत मला काय वाटत होतं, व्हिडिओ शेअर करू का नको। कारण पहिल्यांदा तर बघा मला व्हिडिओ शेअर करायलाच कसं करू काय बोलू तेच समजत नव्हतं। पण म्हणलं जे माझ्यासोबत घडले ते तुमच्या कुणासोबत घडू नये म्हणून मी ही व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत। हे काय झालं आणि सांगायले माझ्या तोंडानं की कसं कसं झालं। कारण माझ्यासोबत जे झाले ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून सांगते फक्त हे। कारण कुणाला भीती घालायची नाही, कुणाला काही असं हे पण करायचं नाही। कारण मी जी केले ते तुम्ही करू नका फक्त। काय झालं, संध्याकाळी हळद खरेदी करते वेळेस पण त्या दुकानदार काकांनी सुद्धा म्हणायला पाहिजे होतं की आज नका खरेदी करू, तुम्ही उद्या खरेदी करा, आणि ते खुलून सांगायला पाहिजे होतं। पण त्यांनी सांगितलं नव्हतं, त्याला माहीत असून सुद्धा सांगितलं नाही त्यांनी। आता नाही तर नाही, जाऊ द्या। कारण कसं असतं, महाराजांचा आशीर्वाद होता आणि माझ्या पाठीशी माझी येडामाय होती आणि महाराजसुद्धा सोबत होते, माझ्या सोबत दत्तप्रभू होते, म्हणून काही झालं नाही, असं काही घडलं नाही। कारण देव जर सोबत असेल तर कितीही मोठी वाईट शक्ती असेल तर ती आपलं काहीच करू शकत नाही, असं झालं। कारण वस्तू वगैरे मोडणं किंवा काही असं हे होणं ते झालं, पण जीवाला काही धोका न होणं आणि आपल्या मुलांना काही झालं नाही, हेच खूप चांगली गोष्ट झाली। तर सांगते तुम्हाला काय काय झालं। तर संध्याकाळी जेवण वगैरे पावभाजी वगैरे खाल्ली आणि मी झोपून गेले। कारण उभा टाकून माझे पाय दुखत होते। बाजारात जायचं म्हणल्यावर उभा टाकायचं, दुकानात इथं मला तर खूप तकलीफ होते। कारण कसं होते माहिती आहे का, एक काम केल्यापेक्षा सुद्धा जास्त तकलीफ बाजारात उभा टाकण्यानं होते। म्हणून मला तर पाय दुखत माझे होते आणि अगोदरच कमरेचा त्रास असल्यामुळं कसं त्रास आहे आणि दिवसभर मी ब्लाऊज शिवले होते, त्याच्यामुळं माझी कंबर दुखत होती। म्हणून मी काय केले, झोपी गेले। आणि मला झोप पण कशी लागली बघा, लगेच झोप लागली त्या दिवशी। आणि रात्रीचं 1:30 वाजलं होतं आणि मुलगा पण अभ्यास करत होता आणि मुलगी पण अभ्यास करत होती। मुलगा तर बसला होता अभ्यास करत, पण तिचा अभ्यास झाला होता म्हणून तिनं काय केलं, कूलर लावलं। कूलर चालूच होतं आणि कूलर अगोदर चालू नव्हतं आणि मुलं जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा बंद होतं कूलर। म्हणून ती काय केलं, कूलर लावावं झोपावं असा तिचा विचार, म्हणून तिनं काय केलं, कूलरचं बटन दाबलं। आणि काय झालं माहिती आहे का, घराचे दरवाजे उघडे होते, घराचे दरवाजे पण लावलेले नव्हते। ही पण माझी मोठी चूक झाली, घराचे दरवाजे उघडे होते। कारण समोरचा एक दरवाजा बंद होता आणि एक दरवाजा चालू होता, कारण गॅलरीचा दरवाजा चालू होता। कारण इकडं काही असं कुणी घरात येण्यासारखं हे ते असं काही नव्हतं। म्हणून मी काय केलं, समोरचं दार बंद केलं, जे मेन डोर असते ती बंद केली, आणि जे साईडचा दरवाजा असतो गॅलरीचा तो उघडाच होता। कारण हवा येते म्हणून मी गरम होत नाही म्हणून चालूच ठेवला होता दरवाजा। आणि मिस्टर नव्हते घरी माझे, कारण आम्ही तिघंच होतो घरी, त्यामुळं जास्त भीती वाटली। दार उघडच होतं आणि तिनं कूलर चालू केलं आणि कूलर चालू केलं की काय झालं, खटखट वाजलं, खटखट वाजलं। मला तर तरीसुद्धा जागा आली नव्हती। खटखट वाजलं, ती म्हणते खटखट वाजले आणि परत पुन्हा घरात काहीतरी झपकन तिला दिसलं। काय दिसलं, ती असं काय दिसलं काही माहिती, पण ती म्हणली मम्मी काहीतरी आल्यासारखं वाटलं। म्हणून ती इतकं जोरीस चिरकली की सांगूच नका। तिच्या ते चिरकलेला आवाज आहे ना माझ्या कानात अजून सुद्धा मला काय वाटतंय, काहीतरी पडल आणि ती काहीतरी तशी चिरकल अजून सुद्धा वाटतंय मला। कारण ती काहीतरी पडेल म्हणून मी तर बेसिंगमध्ये भांडेसुद्धा आता सध्याला तुम्हाला सांगते घासायचे भांडेसुद्धा ठेवत नाही। तर ते मला असं कधी भास होते की ते बेसिंग पडेल आणि
मुलगी चिरकल किंवा काहीतरी असं आवाज येईल असा वेगळाच भास होतोय. कारण भीतीच बसली तसली, कारण त्या दिवशी तिने चिरकलीच तसला आणि आवाजच तसला मोठा झाला. आणि परत पुन्हा मग मी उठले आणि तिने मिठी मारली आणि परत पुन्हा मी बघितलं, कारण कूलरचे 3 पत्ते तुटले होते आणि जी काही कूलर ठेवलेले 4 पाया असतात बघा त्या चौकोनामध्ये, ती त्याच्या खालीसुद्धा होलं पडले त्याच्या, आणि त्याच्यातून पाणी खाली गळालं. सगळ्या घरात पाणी झालं. कारण तेव्हा पण कळलं नाही कशामुळं झालं. कारण परत पुन्हा मला काय वाटलं, आता झालं असेल कशामुळं तर तुटल्या असतील कूलर. तेव्हा तेवढ्या संध्याकाळी मला काहीच वाटलं नाही. कारण त्याच टायमिंगला मी काय केलं, दार उघडलं, कूलर घेतलं, बाहेर नेऊन ठेवलं, ते पाणी काढलं, पुसलं घर, सगळं काही केलं. आणि परत पुन्हा माझ्या लक्षात आलं की त्या जे दुकानदार भैया होते, त्या दुकानदार भैयांनी सांगितलं होतं की गेल्या हळदीचं कोण देवघरात ठेवा, कारण संध्याकाळी हळद खरेदी करायची नसते. मग ते माझ्या डोक्यात आल्यानंतर मग मी मोबाईल घेतला आणि मोबाईलला यूट्यूबला सर्च केलं की संध्याकाळी हळद का खरेदी करू नये. तेव्हा मला 1-2 व्हिडिओ बघितल्यानंतर मग मला समजलं की संध्याकाळी जेव्हा आपण हळद खरेदी करतो तर हळद काय करते, हळदीमध्ये निगेटिव्हिटी जमा होत असते, लवकर ॲक्टिव्ह करते, निगेटिव्हिटी ओढली जाते म्हणजे हळदीकडे. म्हणून संध्याकाळी हळदीचे कोंब खरेदी करू नये. आणि का खरेदी करू नये, कारण सूर्य जेव्हा तपत असतो ना, जेव्हा सूर्याची उष्णता असते ना, तेव्हा काय होतं म्हणा, तेव्हा का नाही हळदीमध्ये जास्त तेव्हा खरेदी केलं तर काही होत नाही म्हणा. म्हणून दिवसा हळद खरेदी करायची असते, संध्याकाळी खरेदी करायची नसते. मग मी तर काय केलं होतं, बाजारात गेले होते, त्यानंतर परत पुन्हा पावभाजी घेतली होती, पुन्हा भाजीच्या बाजारला मार्केटमध्ये गेलते, तिकून फिरून मग घरी आलते. आणि मला माहीत नव्हतं हे असं काय होत असतं म्हणून. आणि संध्याकाळी अजून दारं उघडीच होती, त्याच्यामुळं मला परत पुन्हा मग समजलं. मग तर जास्तच भीती वाटायली, कारण मिस्टर नव्हते घरी आणि आम्ही तिघंच होतो. मग मुलांना पण अभ्यास केला नाही, तो पण माझ्या जवळच बसला, मुलगी पण जवळच बसली. आणि त्यानंतर परत पुन्हा काय केलं, माहूरला जेव्हा माझे मिस्टर गेले होते, दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथं माहूरला, तिथं आरतीला गेल्यानंतर त्यांनी काय केलं तर भस्म आणला. तर बघा कधीचं काय कामाला येतं ते काय सांगता येत नाही. कारण परत पुन्हा मला लक्षात आलं, आणि गाणगापूरचं पाणी होतं, संगमाचं पाणी, भस्म, पिवळी मोहरी घेतली, रक्षा घेतली महाराजांची हवनातली, त्याच्यावर कालभैरवाष्टक म्हणलं, वल्गसुक्त म्हणलं, ती सगळ्या घरामध्ये कोपऱ्यांनी सगळ्या घरामध्ये टाकली. कडणी भस्म टाकला, संगमाचं पाणी शिंपडलं घरामध्ये, गोमूत्र शिंपडलं. आणि मग तरी पण झोप येईना झाली. मग तसंच बसले, किती वाजेपर्यंत माहिती आहे का, 5:30 वाजेपर्यंत बसले. आणि 5:30च्या नंतर परत पुन्हा झोपले बघा. आणि त्याच्या पुढून तुम्हाला तिथून पुढं व्हिडिओ शेअर केला आहे मी, झाडून वगैरे काढलेला, तर तो व्हिडिओ बघा. ही जी वेळ होती बघा, ही सकाळी 9:30-10ची वेळ होती. रात्री जो प्रकार झाला तो अगोदर मी उठल्या आईला सांगितला. कारण आईला सांगितल्यानंतर आई म्हणायला लागली, कारण मिस्टर घरी नव्हते त्याच्यामुळे जास्त भीती वाटत होती. आईला सांगितले, मग आई म्हणली मी येते तुझ्याकडं, आता सकाळी काही एस टी नाही पण दुपारच्या 2च्या एस टीने येते म्हणून सांगितली आई. आणि परत पण आईला यायला पण कसं 2 तास तर सरळ लागतात. म्हणून परत पुन्हा आई म्हणली मी स्वयंपाक घेऊन येते, स्वयंपाक काही करू नको. म्हणून परत पुन्हा मग उठले, घर झाडलं, बेसिंगला तर काही भांडे नव्हते जास्त, रात्री स्वयंपाक काही केलेलाच नव्हता म्हणून झाडून काढले, फरशी वगैरे पुसून घेतली, दारात पाणी वगैरे झाडांना घातलं. कारण कसं बघा, आपल्याला किती जरी असंच रात्रची भीती कसं मनातली जातच नव्हती, काही पण वाजलं की भीती वाटत होती, तरी पण मी उठले, सगळं काही काम केलं. कारण कसं होतं बघा, स्वतःसोबत थोडंसं तरी, कारण मी अनुभवलं आहे, कारण असं काही थोडं बहुत घडलं तर ती लक्षातच जात नाही. आणि मला तर रात्री झालं तर सकाळी उठून करायचं म्हटलं की भीती. आणि त्यातून अजून मिस्टर नव्हते, मिस्टर जर असते, माझे मालक असते, तर त्यांनी कधीचीच माझी भीती घालवली असती, पण ते नव्हते. आणि मी त्यांना फोनही केला नाही संध्याकाळी, कारण ते त्यांच्या साहेबांसोबत होते, म्हणून मी पुन्हा फोन केला नाही. कारण ते साहेब लोकांसोबत असलं की फोन तेवढं जास्त उचलत नाहीत. म्हणून सकाळी काय केलं, सगळं उठले, आईला फोन केला अगोदर, आईला फोन केले, आईला सांगितले. आणि मग परत पुन्हा काय केलं, आवरावर केली, झाडांना पाणी घातलं. तरी बघा सकाळी कसं माहीत आहे का, थोडंसं वांबाळच होती, ऊन काही नव्हतं त्या दिवशी, तेवढं असं वांबळा पडल्यासारखीच होती. आणि सगळी काय आवरावर केली, आंघोळ वगैरे केली. आणि सर्वात अगोदर बघा पूजा करून घेतली, देवपूजा केली. आणि मग परत पुन्हा देवपूजा करून कशाला फ्रेश वाटलं जरा देवपूजा केल्यानंतर. आणि मग परत पुन्हा पोहे केले, पोहे खाल्ले. आणि मग परत पुन्हा
एक ब्लाऊज होतं, आदल्या दिवशी ब्लाऊज शिवलं होतं आणि त्याच्या पूर्ण दुसरं ब्लाऊज होतं एक शिवायचं. आदल्या दिवशी लाल कलरचे ब्लाऊज शिवले होते बघा मी मंगळवारी. मग बुधवारी म्हणलं ब्लाऊज द्यायचे अर्जंट म्हणून मग परत पुन्हा ही गोल्डन कलरचं जी पिवळं ब्लाऊज आहे ना ते ब्लाऊज शिवलं, कंप्लीट केलं आणि त्याला मग गुंड्या वगैरे लावल्या. आणि तोपर्यंत परत पुन्हा आई आली. आई आल्यानंतर जेवण केलं आणि परत पुन्हा काही मला व्हिडिओ करायचा मूड आला नाही बघा. म्हणजे कसं माहिती आहे का, मनातली भीतीच जात नव्हते. परत पुन्हा मग मी जे तुम्हाला कूलरचा व्हिडिओ केला का शेअर करू अगर न करू म्हणून ती केला होता मी व्हिडिओ सकाळचा, कारण मुलीनं केला होता तो व्हिडिओ. परत पुन्हा मला काही व्हिडिओज करू वाटलं नाही. आई आल्यानंतर मी कसलेच व्हिडिओ केला नाही. आणि हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा आहे. बुधवारी तेवढाच सकाळी व्हिडिओ केला आणि त्यानंतर परत पुन्हा मग संध्याकाळी नाही, गुरुवारी नाही, 2 दिवस व्हिडिओज केला नाही. आणि ही शुक्रवारी सकाळी आई निघाली होती, कारण आई आल्यानंतर म्हणलं अशी आई आली तशी आई आली. मी जाऊन ओटी भरणार होते, परंतु म्हणलं आता आई आली आई नाच, तर आईला परत पुन्हा मग मी साडी आणली, आईची ओटी भरली. तर ही साडी आणली होती आईला अंगावरची आईच्या. तर माझी आई आहे ही. आईला साडी नेसवली आणि परत पुन्हा आईला नेऊन बसस्टँडला नेऊन सोडून आले मग. आणि त्यानंतर परत पुन्हा बघा घरी येऊन घरी आल्यानंतर परत पुन्हा अगोदर आईला सोडून आले, कारण आई फक्त चहा पिऊन निघाली होती. चहा बिस्किटच असं ब्रेड वगैरे आणला होता आम्ही, तोच खाल्ला होता आईनं आणि निघाली होती. आई म्हणजे नको मला जेवायचं, लवकर जायचं होतं आईला, म्हणून आई लवकरच गेली होती 8 वाजता. आणि माझी पूजा वगैरे करायची होती. आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी पूजा केली होती. पूजा केली आणि त्या दिवशी शुक्रवार होता वैभव लक्ष्मीचा. मग पूजा केली, जोगवा मागितला, सगळं काही असं काम केलं. आणि त्यानंतर परत पुन्हा बघा शाबू भिजू घातला होता, कारण त्या दिवशी साबुदाण्याची खिचडीच केली, बाकीचा काही स्वयंपाक केला नाही. कारण मुलांनी पण साबुदाण्याची खिचडी खाली, कारण मी शाबू खायचं म्हणल्यानंतर मुलं पण खातात, कारण माझ्या मुलांना शाबू भरपूर आवडतो. त्यानंतर शाबू झालं की दुपारी कसं काही काम केलं नाही, आवरलं नाही, आईला सोडून आले होते आणि दुपारी आरामच केला. आणि संध्याकाळचा व्हिडिओ आहे बघा. ही दिवस मावळायचा, देवाला दिवा लावला, पूजा वगैरे मांडून घेतली आणि अगोदर तुळशीला दिवा लावला, पूजा मांडली, मग बाहेर तुळशीला दिवा लावला. आणि त्यानंतर परत पुन्हा मग तुपाचा दिवा लावला, धूप लावलं आणि वैभव लक्ष्मी मातेची व्रतकथा वाचून घेतली. आणि लक्ष्मी मातेला सुद्धा संध्याकाळी काय केलं माहीत आहे का, साखर आणि आंबा होता, आंबे आणले होते, मिस्टर आले होते संध्याकाळी, तर आंबा आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला. कारण संध्याकाळी स्वयंपाक आहे ना, मी फक्त वरण भात केला होता, कारण मिस्टर म्हणले मी जेवण करून आलो, मला काही जेवायचं नाही, म्हणून मी आम्हा सगळ्यांपुरतं काय केलं, फक्त वरण भात केला. पूजा वगैरे सगळी काही झाली. घरात बघा हे धूप आहे ना, हे धूप सगळ्या घरामध्ये फिरवणं खूप गरजेचं आहे. कधी पूजा झाली तर सगळ्या घरामध्ये आरती फिरवत जा, कारण सगळी निगेटिव्ह निघून जात असते. आणि हिरव्या मिरच्याचं वरण भात केला होता. असा होता माझा दिवस. हे सगळं काही माझ्यासोबत घडलं, तर तुमच्यासोबत कधी घडू नये ही स्वामी महाराजांच्या मी बघा प्रार्थना करते. जी मी चूक केली तुम्ही कधी करू नका याच्यानंतर. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.